नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टेट एक्साइज गट क मुख्य परीक्षा 2022 चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 10 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले. त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या जयच्या मागे 17 व्यक्ती आणि पुढे 21 व्यक्ती आहेत. ठीक आहे बघा. आता तिकिटाच्या रांगेत जय उभा आहे. मग जयच्या मागे काय म्हटले बघा? 17 व्यक्ती आहेत आणि जयच्या पुढे 21 व्यक्ती आहेत. याचा अर्थ त्या रांगेत किती व्यक्ती झाले बघा? 17 एक 18 जय, 18 19 आणि 20 किती झाले? 39. ठीक आहे बघा, टोटल 39 जण आहेत. तर काय म्हटले बघा? तर शेवटून 9व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक कितवा? बघा, शेवटून 9वा व्यक्ती म्हणजे बघा हे 8 आणि हा एक 9. ठीक आहे, पाठीमागे त्याच्या 8 व्यक्ती झाले, तो एक 9वा झाला. आता त्याच्या पुढे किती असतील बघा? 39 मधनं 9 गेले, खाली राहिले 30. त्याच्या पुढे 30 व्यक्ती असतील, पाठीमागे 8 आणि तो एक. ठीक आहे बघा, मग पुढून क्रमांक किती असेल बघा? 30 आणि 1 31वा. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा, कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये तुम्हाला? एका सांकेतिक लिपीत सबळला हा कोड दिलाय आणि बदकला हा कोड दिलाय असे लिहितात, तर त्याच लिपीत सदन हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा, आता पहिल्यांदा काय करा, सबळ आणि बदक मध्ये कॉमन शब्द कुठला दिसतोय बघा तुम्हाला? ब दिसतोय, बरोबर आहे का नाही? ब हा मध्ये शब्द आहे आणि इथं ब हा सुरुवातीला आहे. मग दोन्हीमध्ये कॉमन कोड कुठला आहे ते आधी बघून घ्या. दोन्हीमध्ये इथं बघा आयत दिसतोय आणि इथं पण आयत दिसतोय. याचा अर्थ ब साठी आयत हा कोड असेल. ठीक आहे बघा. बरोबर. आता ब साठी आयत कोड कळला, पण आता कोडची जी मांडणी आहे ती सरळ मांडणी केलेली आहे का मागं पुढे केली आधी ते चेक करून घ्या. बघा, आता ब बरोबर मध्ये आहे तर आयत पण मध्ये मांडलाय त्यांनी. इथं ब सुरुवातीला आहे तर त्यांनी आयत सुरुवातीला मांडलाय. याचा अर्थ काय? कोड जशाच तसे काय केलेत बघा, ज्या त्या शब्दाचा कोड त्या स्थानावर त्यांनी दिलेला आहे. बघा, आता पुढे काय दिले बघा? तर त्याच लिपीत बघा सदन हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा, सदन. बघा, मग आता सदनला स ला कुठला कोड असेल बघा? हा, इथं स बघा, स सुरुवातीला आहे तर सुरुवातीला हा कोड असेल सर्कलचा. स ला हा सर्कलचा कोड झाला, त्याच्यामध्ये फुली आहे आतमध्ये. ठीक आहे बघा, द इथं मध्ये दिसतोय. मग इथं बरोबर मध्ये काय आहे बघा? स्वस्तिक आहे. मग इथं द ला काय निघेल? स्वस्तिक निघेल. आता लक्षात घ्या, सबळ आणि बदक मध्ये न हा शब्द दिसतोय का तुम्हाला? नाही. मग न साठी तोच कोड असेल जो ह्या दोन शब्दांमध्ये कोड नसणार आहे. कारण न हा नवीन शब्द आहे, त्यामुळे कोड पण नवीनच असणार आहे. बघा, आता इथं त्रिकोण हा कोड त्यांनी वापरलेला आहे ळ साठी. बघा, इथं हा कोड वापरला त्यांनी कोणासाठी? क साठी. ठीक आहे बघा, आता शब्दरचना आपली अशी आली पाहिजे. हा कोड सुरुवातीला स्वस्तिक 2 नंबरला. बघा, इथं दिसतंय बघा तुम्हाला बरोबर सर्कल 3 नंबरला आले, म्हणून उत्तर काय असेल? आपलं ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा, असे प्रश्न आले की नाही, सुरुवातीला प्रश्न नीट बघून घ्यायचा. हे प्रश्न लॉजिकल रिजनिंगचे असतात. तर हा प्रश्न तुम्हाला निष्कर्षावरती विचारला आहे, गृहीतकावरती विचारला आहे का युक्तिवादावरती विचारला? आधी ते समजून घ्या. प्रश्न जर नीट बघितला काय दिसते बघा तुम्हाला इकडे? वरील युक्तिवादात वापरलेल्या अनुमान प्रक्रियेशी सर्वात जवळून समांतर असलेला पर्याय निवडा. तर युक्तिवादामध्ये कसं असतं बघा, लक्षात घ्या. कधी कधी युक्तिवादामध्ये तुम्हाला युक्तिवाद दुबळा करणारा पर्याय विचारलेला असतो. इथं तुम्हाला काय विचारलं? युक्तिवादाला समांतर असतात, म्हणजे त्या शब्द रचनेशी साधर्म्य साधणार आपल्याला पर्याय बघायचा असतो. आता इथे काय दिले बघा, नीट वाचा. पाऊस पडण्याची शक्यता असण्यासाठी ढग असलेच पाहिजे. ठीक आहे बघा, म्हणजे एखादी ए गोष्ट घडण्यासाठी बी ही. ठीक आहे बघा, म्हणजे काय म्हटले? पाऊस पडण्याची शक्यता असण्यासाठी ढग असलेच पाहिजेत. म्हणजे बघा, जर पाऊस पडायचा असेल तर तुम्हाला ढग असलेच पाहिजे. आणि पुढे काय म्हटले बघा? हवामानाचा अंदाज स्वच्छ आकाश असा आहे म्हणजे पावसाची शक्यता नाही. मग थोडक्यात काय, त्याचे उलट घडते. पण काय? हवामान एकदम स्वच्छ आहे त्याच्यामुळे पाऊस पडणार नाही. ठीक आहे बघा. बरं, आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा? सर्वात जवळूनचा अर्थ काय असतो? तुम्हाला एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर वाटू शकतात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जवळचा कुठला आहे आपल्याला त्या टिक मार्क करायची असते. बघा, पहिलं काय दिले बघा? जेव्हा बाहेरचे तापमान 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते तेव्हा घरातील सर्व जलवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. ठीक आहे बघा, म्हणूनच काय म्हटले बघा? -5 डिग्री सेल्सिअस तापमानाला तुमच्या घराचे सर्व जलवाहिन्या फुटतील. ठीक आहे बघा, म्हणजे काय केले बघा? मायनस डिग्री मध्ये सेल्सिअस गेलं तर जलवाहिन्या फुटतात, आणि तेच त्यांनी दिले काय? -5 मध्ये गेल्यामुळे जलवाहिन्या फुटले. ते उलट वाक्य द्यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे पहिलं काय ते बघा चुकतंय.
2 नंबर काय दिले बघा, जेव्हा रक्तातील बिंबिका साकारतात फक्त तेव्हाच खपली धरते. ठीक आहे बघा. बरं, पुढे काय दिलं, जेव्हा तुमची खपली धरलेली नसते तेव्हा तुमच्या रक्तात बिंबिका नसतात. बघा हा पर्याय असू शकतो. ठीक आहे बघा, हा पर्याय 2 नंबरचा वाटू शकतो आपल्याला. का? कारण की काय म्हणते, खपली कधी धरते, तर बघा रक्तातील बिंबिका साकारतात फक्त तेव्हाच खपली धरते. आणि पुढे काय म्हटले बघा, त्याचे उलट वाक्य वापरले, काय, जेव्हा तुमची खपली धरलेली नसेल तेव्हा तुमच्या रक्तात बिंबिका नसतात. ठीक आहे बघा, हे असू शकतं. 3 नंबर बघा, मासे जगण्यासाठी मत्स्यपेटीचे तापमान किमान 25 डिग्री सेल्सिअस असणे आवश्यक आहे. सर्व मासे जिवंत आहेत म्हणजेच किमान 25 डिग्री सेल्सिअस तापमान असणार. म्हणजे तेच वाक्य पुढे त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे, त्याच्यामुळं हे पण चुकतंय. आणि 4 नंबर बघा, फक्त अमावस्येच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्या दरम्यान असतो तेव्हा सूर्यग्रहण लागतात. ठीक आहे बघा. आणि पुढच्या आठवड्यापर्यंत अमावस्या नाही म्हणून आज सूर्यग्रहण नाही. म्हणजे बरोबर तेच आहे बघा. हे बरोबर बघा. आता हे 2 आणि 4 मध्ये सगळ्यात जास्त बरोबर कुठलं वाटते बघा, ऑप्शन नंबर 4 वाटते. का? कारण पाऊस पडण्यासाठी काय म्हटले बघा, ढग पाहिजे आणि आज हवामान स्वच्छ आहे त्याच्यामुळे पाऊस पडणार नाही. सेम तेच आहे बघा, फक्त अमावस्या दिवशी चंद्र, थोडक्यात काय, सूर्यग्रहण लागण्यासाठी काय अमावस्या पाहिजे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये अमावस्या नाही त्याच्यामुळे सूर्यग्रहण लागणार नाही. थोडक्यात ऑप्शन नंबर काय ते बघा, मग 4 उत्तर येते. ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चन बघू आता. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा. आता इथं बी जर अल्फाबेट मध्ये बघितलं आपण, बी हा किती नंबरला असतो, 2 नंबरला असतो बघा. सी 3 नंबरला, डी 4 नंबरला, परत ए बी सी डी ई 5 नंबरला, एफ 6 नंबरला, जी 7 नंबरला, परत जी 7 नंबरला, ई एफ जी, एच आय 9 नंबरला आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा. आता 5 आणि 2 किती झाले 7, 6 आणि 3 किती झाले 9, मग 7 आणि 4 किती असतील बघा 11. बघा उभ्या जरी लाईनी पकडल्या तरी पण निघते आणि आडव्या जरी लाईनी पकडल्या तरी पण कसं बघा, 4 आणि 2 झाले 6, 6च्या निम्म 3 बघा, 7 आणि 5 झाले 12, 12च्या निम्म 6. आता इथं 9 यायचं असतं तर काय निघेल बघा, 7 आणि 11 18, 18च्या निम्म 9. ठीक आहे. 11 क्रमांकाला कुठला अल्फाबेट असतं बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. 11 क्रमांकावर काय असतो, के असतो, म्हणून उत्तर काय असेल आपला ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता नातेसंबंधावरचा प्रश्न आहे बघा. काय दिलं याच्यामध्ये बघा, एका व्यक्तीची ओळख करून देताना भूमी म्हणाली. ठीक आहे, ओळख करून देते एका व्यक्तीची आणि कोण म्हणते, भूमी. म्हणजे मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर भूमी आहे. मग काय करायचं बघा, भूमी कोण असेल, स्त्री असेल. ठीक आहे. पुरुषाला चौकोन करायचा आणि स्त्रीला काय करायचं, त्रिकोण करायचं. ठीक आहे बघा. जर पती पत्नी असतील तर दोघांमध्ये प्लसचं साइन देऊन टाकायचं आणि जर भावंड जर असतील तर दोघांमध्ये इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं, भाऊ आणि बहीण. ठीक आहे बघा. बरं आता काय निघेल बघा, भूमी काय म्हटले बघा. बघा हा म्हणजे कोण, तो पुरुष बघा. माझ्या आईच्या आईचा बघा, कोण आहे, भूमीच्या आईच्या आईचा बघा, भूमीच्या आईच्या आईचा काय म्हटले बघा, एकुलता एक मुलगा आहे. बघा माझ्या आईच्या आईचा एकुलता मुलगा म्हणजेच कोण झाला बघा, एकुलता मुलगा म्हणजेच भूमीच्या आईचा भाऊ झाला. बरोबर आहे का नाही, दोघांची ही आई झाली. ठीक आहे बघा, माझ्या आईच्या आईचा एकुलता एक मुलगा. बघा कधी कधी कसं असतं लक्षात घ्या, एकुलता एक म्हणजेच काय, तो म्हणजे त्याला भाऊ पण नाही बहिणी पण आहे असं पण उल्लेख असतो नातेसंबंधामध्ये. आणि ते एकुलता एक म्हणजे थोडक्यात काय, की त्या जेंडरची ती एकमेव व्यक्ती आहे असा पण उल्लेख निघतो. ठीक आहे बघा, त्यामुळे नीट प्रश्नानुसार आपल्याला बदल करावे लागतात. बरं पुढे काय म्हटलं, ही व्यक्ती कोण आहे बघा. तर बघा एका व्यक्तीचा ओळख करून देताना भूमी म्हणाली. ही व्यक्ती कोण आहे, ही कोण आहे, तर ती व्यक्ती आहे, व्यक्ती. त्या व्यक्तीबद्दल सांगते भूमी. पुढे काय म्हटलंय बघा, भूमी त्या व्यक्तीची कोण आहे. मग भूमी ह्या व्यक्तीची कोण असेल बघा, त्या व्यक्तीच्या बहिणीची मुलगी म्हणजेच कोण झाली, भाची झाली. बहिणीची मुलगी कोण असते, भाची असते. उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा प्रश्नामध्ये काय दिले बघा, खालील दिन क्रमाने लावल्यास मधोमध कोणता दिन येईल. बघा आता जागतिक लोकसंख्या दिन किती असेल ना ते माहित पाहिजे. बघा जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो आपला, 11 जुलैला असतो बघा, 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन. जागतिक लोकसंख्या दिन हा कधी असतो, 11 जुलैला असतो. दुसरं काय दिले बघा त्यांनी आपल्याकडे, महिला मुक्ती दिन. महिला मुक्ती दिन, महिला मुक्ती दिन हा कधी असतो बघा, तर 3 मार्चला असतो. बघा परत काय दिले इकडे 3 नंबरला, जागतिक अंध सहायता दिन. बघा अंध सहायता दिन हा असतो किती, तर 15 ऑक्टोबरला.
आणि परत नागरी संरक्षण दिन बघा, संरक्षण दिन कधी असतो? हा असतो 1 मार्चला. आणि शिक्षक दिन किती असतो? हा असतो 5 सप्टेंबर. तर काय म्हटले आपल्याला? तर मधोमध कोणता दिन येईल? मधोमध कोणता दिन येईल? मग काय निघेल बघा इकडं? मार्च, 1 मार्च, 1 मार्चच्या नंतर 3 मार्च, मार्च, परत एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै म्हणजे 11 जुलै आली. परत 11 जुलै, परत 15 ऑक्टोबर. ठीक आहे बघा. ही किती आहे? 15 ऑक्टोबर आहे. ही झाली 15 ऑक्टोबर. आणि परत किती आहे? 5 सप्टेंबर. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नाही. मध्ये इथं 5 सप्टेंबर आहे ना, 5 सप्टेंबर. ठीक आहे बघा. मग मध्ये काय निघते बघा ह्याच्यामध्ये? मध्ये काय निघते? 11 जुलै तारीख निघते. 11 जुलै म्हणजे कुठली असेल बघा? तर जागतिक लोकसंख्या दिन, म्हणजे ऑप्शन नंबर 2. बघा नीट बघून घ्या. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे 11 जुलैला काय येते? तर जागतिक लोकसंख्या दिन, म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, सिलॉगिझम चॅप्टर वरती क्वेश्चन काय दिले बघा? खालील प्रश्नात 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत. विधान काय म्हटले? सर्व झोपड्या बंगल्या आहेत. बघा, सर्व झोपड्या बंगले आहेत. सर्व झोपड्या बंगले आहेत. आणि परत एकही बंगला तंबू नाही. बघा, एकही बंगल्याचा आणि तंबूचा काही संबंध नाही. एकही बंगला तंबू नाही. ठीक आहे बघा, बंगल्याचा आणि तंबूचा काही संबंध नाही. बरं, आता अनुमान काय म्हटले बघा? एकही झोपडी तंबू नाही. बघा, एकही झोपडी तंबू नाही म्हटलेले. बघा, आता भले नकारार्थी जरी निष्कर्ष असला तरी बघा ह्या वाक्यावर 100% सांगू शकतो आपण, झोपडीचा आणि तंबूचा काही संबंध येणार नाही. का? कारण की ह्या सर्कलच्या आतमध्ये यायला परमिशन नाही. झोपडी कुठे? बंगल्याच्या आतमध्ये. त्यामुळे पहिलं काय ते बरोबर येते. 2 नंबर बघा काय म्हटले? सर्व झोपड्या बंगल्या असू शकतात. बघा, सर्व झोपड्या बंगल्या असू शकतात का? बघा, तर बघा सगळ्या झोपड्या ह्या बंगले आहेत. म्हणजे जो निष्कर्ष बघा, जो 100% बरोबर आहे, तो जर म्हणजे निष्कर्ष जो आहे तो जर तुम्हाला शक्यतामध्ये विचारला असता ना, तर ते काय चुकीचं असतं. म्हणजे थोडक्यात काय? 2 गुणिले 2 बरोबर किती आले? 4. मग 2 गुणिले 2 बरोबर 4 हे जर 100% बरोबर असेल, तर 2 गुणिले 2 बरोबर 4 असू शकेल असं विचारलं तर काय नाही म्हणतो आपण, तर ते चुकीचं असतं. कारण की ते 100% बरोबर आहे ना. मग सर्व झोपड्या बंगले काय आहेत? तर बंगले आहेत. त्याच्यामुळं सर्व झोपड्या बंगले असू शकतात. हे काय असते बघा? निष्कर्ष हा तुम्हाला शक्यतामध्ये विचारल्यामुळे तो काय निघतो? चुकीचा निघतो. त्यामुळे तो उत्तर काय निघेल बघा? फक्त अनुमान ए सत्य आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, नळ टाकीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? अ, ब आणि क या 3 पाईपने एक पाण्याची टाकी 20 तासात भरते. बघा, अ, ब आणि क या नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात भरते. पहा, क ची गती ही ब पेक्षा दुप्पट आहे. बघा, क ची गती काय म्हटले बघा? ब च्या दुप्पट आहे. म्हणजे ब 1 असेल तर क किती आहे बघा? 2 आहे. आणि परत काय म्हटले बघा? ब ची गती ही अ पेक्षा तिप्पट आहे. बघा, ब ची गती काय म्हटले बघा? अ च्या तिप्पट. आता हे ह्याच्या 1/3 आपण दाखवू शकतो नाही. मग इथं काय करा? अ ला 1 पकडा. काय म्हटले बघा? ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे. अ च्या तिप्पट कोण आहे? तर ब आहे. ठीक आहे बघा. अ च्या तिप्पट कोण आहे? ब आहे. आणि वरती काय म्हटले? क ची गती ब पेक्षा दुप्पट आहे. क ची गती काय? ब च्या दुप्पट कोण आहे? तर क आहे. म्हणजे 3 च्या दुप्पट किती झाला? 6 झाला. 1 2 म्हणजे 3 6. हे कॅन्सल करून टाका. म्हणजे 1 3 6. थोडक्यात काय? अ जर 1 लिटर टाकत असेल पाणी, तर ब न काय करतोय? 1 तासामध्ये 3 लिटर पाणी टाकतोय. आणि तेच क काय करतोय बघा? 3 च्या दुप्पट 6 लिटर पाणी टाकतोय. ठीक आहे बघा. आता तिघांनी मिळून काय म्हटले बघा? एक पाण्याची टाकी 20 तासात भरते. आता मला सांगा, 6 आणि 3 9 1 10. तिघांनी मिळून जर 1 तासामध्ये जर 10 लिटर पाणी टाकत असतील, तर 20 तासामध्ये किती जाईल बघा? 10 गुणिले 20 बरोबर झाले 200 लिटर. आता काय म्हटले बघा तिथं? तर फक्त अ पाईपने ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल? मग अ 1 तासात किती पाणी टाकतोय बघा? तर 1 लिटर. मग 200 लिटरची टाकी भरायला त्याला किती वेळ लागेल? 1 लिटरने तर किती लागतील? 200 तास लागतील. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर पहिला, 200 तास. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, हा पण सिलॉगिझम टाईपचाच क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 6 विधानांखाली एकत्रित केलेल्या तिघांचे 4 गट दिले आहेत. तार्किकरित्या संबंधित क्रमबद्ध संच निवडा. ठीक आहे बघा. आता पहिलं काय म्हटले बघा? ए वरून, चला ऑप्शन वरून जावं लागतं याच्यामध्ये बघा. डी, ए आणि बी. डी काय म्हणतोय बघा? बघा, कोणीही पुरुष आई नाही. बघा, कोणीही पुरुष. बघा, पुरुष तर 1 नंबरचा ऑप्शन. बघा, कोणीही पुरुष काय म्हटले? आई नाही.
म्हणजे पुरुषाचा आणि आईचा काही संबंध नाही. बरं, पुढे काय दिले? ए काय म्हणतोय बघा, ज्या सर्व जणी चांगल्या स्वयंपाक बनवतात त्या आया आहेत. बघा, चांगल्या स्वयंपाक बनवणाऱ्या कोण आहेत? तर आया आहेत. म्हणजे आया चांगले स्वयंपाक बनवणाऱ्या कुठे येतील बघा? आतमध्ये येतील. चांगला स्वयंपाक बघा, सगळे चांगला स्वयंपाक बनवणारे कोण आहेत? आया आहेत. पण सगळे आया चांगला स्वयंपाक बनवतात का? असा अर्थ होत नाही. काय? पण सगळे चांगला स्वयंपाक बनवणारे कोण असतील तर आया आहेत. ठीक आहे बघा. बरं, आता पुढे काय दिसतंय बघा, ह्याच्यावरनं ब काय म्हटलंय बघा, तर जे सर्वजण चांगला स्वयंपाक बनवतात, बघा जे सर्वजण चांगला स्वयंपाक बनवतात, ते काय म्हटले बघा, ते पुरुष नाहीत. बघा, ते काय म्हटले? पुरुष नाहीत. बरोबर आहे बघा. पुरुषाचा सर्कल आईच्या ह्या सर्कलच्या आतमध्ये नाही येऊ शकत. आणि हा चांगला स्वयंपाकाचा सर्कल कुठं आहे? तर आईंच्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे बघा, चांगले स्वयंपाक बनवणारे कधीच पुरुष असणार नाही. त्यामुळे पहिले काय ते बघा, बरोबर येते. ठीक आहे बघा. आता 2 नंबर बघा. बी काय म्हटले बघा, बरं. बी काय म्हटले बघा याच्यामध्ये आता, जे सर्वजण चांगला बघा आता 2 नंबरचा ऑप्शन बघा, बीईएफ बघा. 2 नंबर काय म्हटले? जे सर्वजण चांगला स्वयंपाक बनवतात ते पुरुष नाहीत. बघा, चांगला स्वयंपाक बनवणारे बघा, हे चांगला स्वयंपाक बनवणारे काय म्हटले बघा, पुरुष नाहीत. म्हणजे पुरुषांचा आणि चांगल्या स्वयंपाकाचा काहीही संबंध नाही. ठीक आहे बघा. चला परत पुढे काय दिले? ई काय म्हटले बघा, जो कोणी चांगला स्वयंपाक बनवतो तो पुरुष नाही. बघा, तेच वाक्य वापर आहे ना बघा. सर्वजण चांगला स्वयंपाक बनवतात ते पुरुष नाहीत. आणि परत तेच काय म्हटले ई मध्ये, जो कोणी चांगला स्वयंपाक बनवतो तो पुरुष नाही. जो कोणी चांगला स्वयंपाक बनवतो तो पुरुष नाही. मग हेच वाक्य परत त्यांनी रिपीट केले. मग एफ काय म्हटलंय बघा त्याच्यावरनं, काही पुरुष आया नाहीत. बघा, आता पहिल्या याच्यामध्ये चांगला स्वयंपाक आणि पुरुष ह्या दोनच संज्ञांचा उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये आईचा उल्लेख कुठं केला का त्यांनी? नाही. त्याच्यामुळे बघा इथं हे काय म्हटले, काही पुरुष आया नाहीत. इथं आईचा उल्लेख नसल्यामुळे ऑप्शन नंबर 2 काय ते चुकतंय. 3 नंबर काय दिले बघा, एसीएफ. बघा 3 नंबर बघून घ्या आता. 3 नंबर बघा काय दिले, एसीएफ. बघा ए काय म्हटले, ज्या सर्वजणी चांगला स्वयंपाक बनवतात त्या आया आहेत. बघा, चांगला स्वयंपाक बनवणाऱ्या कोण आहेत? चांगला स्वयंपाक हे कोण आहेत? तर आया आहेत. बरं, पुढे काय म्हटलंय बघा, सी काय म्हटलंय बघा याच्यामध्ये, सी काही पुरुष चांगला स्वयंपाक बनवत नाहीत. बघा आता लक्षात घ्या, सिलॉगिझम मध्ये नियम काय असतो? काही ए हे बी नाहीत. या वाक्य बघा हा जो आपला नियम असतो बघा, लक्षात घ्या, ए आणि बी चा. तर हे सर्कल कशासाठी काढतो आपण? काही ए हे बी आहेत दाखवण्यासाठी दाखवतो आपण. ठीक आहे बघा, याच्यामध्ये काही ए हे बी नाहीत, ह्याच्यासाठी आपण ही डायग्राम काढू शकत नाही, कारण की काही ए हे बी नाहीत या वाक्याला आपण डायग्राम काढताच येत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं जे तुम्हाला वाक्य वापरलंय सी काय दिले बघा, काही पुरुष चांगला स्वयंपाक बनवत नाही, तर त्याला आपण डायग्रामच काढू शकत नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरनं एफ काय म्हटले बघा, तर काही पुरुष आया नाहीत. ह्याच्यावरनं बघा बघा याच्यावरनं काही पुरुष आया नाहीत आपण असं नाही म्हणू शकत. का? कारण की सी वरनं आपल्याला डायग्रामच काढता येत नाही. काही ए हे बी नाहीत ह्या वाक्याला आपल्याला डायग्राम काढता येत नाही. त्याच्यामुळे हे 3 नंबर काय ते चुकतंय. 4 नंबर काय दिले बघा, डीईए. आता डी काय म्हटले बघा इथे लक्षात घ्या, कोणीही पुरुष आई नाही. बघा इथं 4 नंबर बघा, कोणीही पुरुष, पुरुषांचा आणि आईचा काही संबंध नाही. पुरुष आणि आई इथं लक्षात घ्या, शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. लक्षात घ्या. ठीक आहे बघा, नाहीतर अशी त्यांनी स्टेटमेंट दिलीच नसती. बघा काही पुरुष काय म्हटले बघा, डी काय म्हटले इथं 4 नंबरचा ऑप्शन डी, कोणीही पुरुष आई नाही. बघा पुरुषाचा आणि आईचा काही संबंध नाही. ई काय म्हटले बघा, आता ई, जो कोणी चांगला स्वयंपाक बनवतो तो पुरुष नाही. बघा चांगला स्वयंपाक बनवणारे जे आहेत, चांगला स्वयंपाक काय म्हटले बघा, चांगला स्वयंपाक जे कोणी चांगला स्वयंपाक बनवतात ते पुरुष नाहीत. म्हणजेच चांगला स्वयंपाकवाल्यांचा आणि पुरुषांचा काही संबंध नाही. लगेच चांगला स्वयंपाक बनवणारे आई असतील असा तिथं उल्लेख करायचा नसतो. बघा इथं शब्दाचा अर्थ घ्यायचा नसतो. स्टेटमेंट मध्ये काय दिले, पुरुषांचा आणि आईचा काही संबंध नाही. दुसरं स्टेटमेंट काय म्हणते, पुरुषांचा आणि चांगला स्वयंपाकवाल्यांचा काही संबंध नाही. याचा अर्थ चांगला स्वयंपाक आणि आईंचा संबंध असतो असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे, शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. आता ए काय म्हटले बघा इथं, ए काय म्हणतोय, ज्या सर्वजणी चांगला स्वयंपाक बनवतात त्या आया आहेत. बघा चांगला स्वयंपाक बनवणाऱ्या काय म्हटले, आया आहेत. इथं काय दिसतंय बघा, इकडे तुम्हाला सेपरेट बाजू दिसते का? आपण कन्फर्म नाही सांगू शकत. शक्यतामध्ये निघेल, निष्कर्षामध्ये निघणार नाही. त्याच्यामुळे ती एक शक्यता आहे. म्हणजे हा सर्कल इकडे आपण देऊ शकतो, पण ती काय झाली, शक्यता झाली, निष्कर्ष नाही झाली. त्याच्यामुळे बघा हे 4 नंबर चुकतंय. सगळ्यात जास्त बरोबर पर्याय कुठला असेल तर ऑप्शन नंबर पहिला उत्तर यायला पाहिजे. पण आयोगाने ह्याचं उत्तर काय दिले बघा, ऑप्शन नंबर 4 दिलेली. लक्षात राहू द्या. पण ह्याचं उत्तर काय पाहिजे, ऑप्शन नंबर पहिला पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, चला प्रिन्सला काय कोड दिलाय बघा, प्रिन्स
ठीक आहे बघा. आता मला सांगा पी हा जर आपण अल्फाबेट मध्ये बघितलं बघा, तर काय सगळे अल्फाबेट काढत बसायचं नसतं बघा. लक्षात घ्या. इकडे काय करायचं, ए हा अल्फाबेट मध्ये 1 नंबरला असेल तर एम हा 13 नंबरला असतो, एन हा 14 असेल तर झेड हा 26 नंबरला असतो. ठीक आहे बघा. आता मग इथं पी किती नंबरला असेल बघा, तर एमच्या पुढे पी निघतो, बरोबर आहे. मग काय एमच्या पुढे मोजायचं बघा, एम एन ओ पी. मग 13च्या पुढे बघा 14, 15, 16. म्हणजे पी हा किती क्रमांकावर असतो, तर 16 क्रमांकावर असतो. पण त्यांनी घेताना काय केले बघा, तर एकक स्थानचा अंक फक्त घेतला पी साठी बघा. पी ला काय कोड घेतला त्यांनी 6, पण पी हा किती क्रमांकावर आहे, 16 क्रमांकावर. आर बघा किती क्रमांकावर असतो बघा, एमच्या पुढे एन ओ पी क्यू आर. 13 आणि 5 किती झाले 18. अल्फाबेट मध्ये आर हा 18व्या क्रमांकावर असतो, पण त्याचा कोड त्यांनी काय घेतलाय बघा, 8 घेतलेला आहे. आय जर बघितलं तुम्ही बघा, म्हणजे थोडक्यात एकक स्थानचे अंक घेतलेत बघा. आय बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय. आय हा 9व्या क्रमांकावर असतो, 09. म्हणजे तिथे शेवटचा एकक स्थानचा अंक कुठला आहे, तर 9 आहे, म्हणून इथे 9 घेतले. परत बघा, एन हा कितव्या क्रमांकावर असतो, एन हा 14व्या क्रमांकावर असतो, म्हणजे तिथं कोड काय घेतला त्यांनी 4 घेतलाय. सी हा कितव्या क्रमांकावर असतो, 3ऱ्या क्रमांकावर, म्हणून तिथं त्यांनी 3 कोड घेतलाय. आणि ई हा 5व्या क्रमांकावर असतो, 05, म्हणून एकक स्थानचा अंक 5 म्हणून 5 कोड घेतलाय त्यांनी. आता आपल्याला काय करायचं बघा, तर 71 बघा, इथं काय म्हटलंय 71, 84 आणि 54. तर हे कोड कोणासाठी आहेत बघा. आता 7व्या क्रमांकावर बघा, आता 7व्या एकक स्थानी 7 कुठं कुठं असतं बघा, 7च्या एकक स्थानी 17च्या एकक स्थानी. मग त्यामुळे ते नीट बघून घ्यायचं बघा. 7व्या क्रमांकावर काय दिसतंय तुम्हाला, ए बी सी डी ई एफ जी. जी एक निघेल बघा, जी इथं आहे, जी इथं आहे. ठीक आहे बघा. आणि आता बघा 17व्या क्रमांकावर काय निघते बघा, एमच्या पुढे बघा एन ओ पी क्यू. 13 आणि 4 17, म्हणजे 17व्या क्रमांकावर क्यू एक निघते. म्हणजे हे पण पर्याय असू शकतात. ठीक आहे. आता चला 2 नंबरला काय दिले बघा त्यांनी, एक. आता एक एकक स्थानी कुठं कुठं असतो बघा, 1च्या एकक स्थानी 1 असतो, 11च्या एकक स्थानी आणि 21च्या एकक स्थानी. 1च्या एकक स्थानी म्हणजे काय, ए असेल. ठीक आहे बघा, म्हणजे इथं ए आहे, इथं पण ए आहे. ठीक आहे बघा. बरं, आता 11च्या एकक स्थानी 11व्या क्रमांकावर काय निघेल बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. के त्यांनी कुठं दिलेलं आहे का इथं, के त्यांनी इथं कुठंच दिलेलं नाही. मग फक्त आता काय बघायचं बघा, 21च्या एकक स्थानी. 21च्या एकक स्थानी काय निघते बघा, बघा यू हा किती बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. यू हा बरोबर 21व्या क्रमांकावर असतो, त्याच्यामुळे बघा इथं यू आहे, त्यामुळे हा 3 नंबरचा पर्याय काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे बघा. आता चला 3 नंबरचं जे अल्फाबेट आहे बघा, इथं आर आहे, इथं पण आर आहे आणि इथं पण आर आहे, ते चेक करायची गरज नाही. आता 4 नंबरचा अल्फाबेट बघा, इथं बघा 1 2 3 झाले. 4 नंबरला काय, इथं 4 दिलाय त्यांनी. 4 कुठला अल्फाबेट आहे बघा, 4, 14 आणि 24च्या एकक स्थानी 4 असतो. 4थ्या क्रमांकाचा अल्फाबेट कुठले बघा, ए बी सी डी. इथं डी आहे. ठीक आहे बघा, इथं एन दिलाय, पण एन हा बरोबर किती क्रमांकावर असतो, 14व्या क्रमांकावर. बरोबर एनच्या एकक स्थानी काय बघा, इथं 4 येते, म्हणून इथं पण इथं एन पण येऊ शकतो, इथं एन पण येऊ शकतो. आता फक्त बघा इथं 5 दिलाय त्यांनी, 5. 5 कुठं कुठे येते बघा, 5, 15, 25. काय निघेल बघा, ए बी सी डी ई. 5व्या क्रमांकावर ई निघतोय बघा, ई इथं आहे. आणि इकडे काय दिसतंय बघा, डी. डी हा किती क्रमांकावर असतो, 4थ्या क्रमांकावर असतो. तिथं 4 कोड येणार, त्यामुळे हे 2 आणि 4 नंबरचे ऑप्शन कॅन्सल झाले. म्हणजे बरोबर काय निघतंय, ऑप्शन नंबर पहिला निघतोय. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.